घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिम्पट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनैलिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जे टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास महाले। घाटंजी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतात सभोवताल लावण्यात आलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाने एका 19 वर्षीय युवकाचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेतातील विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्याने या युवकाला विद्युतचा जबर धक्का बसला आणि यातच त्याचा मृत्यू झाला। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या दत्तापूर शेतशिवारात ही घटना घडली। करण अरुण टेकाम असं मृतक युवकाचं नाव असून तो दुधाणा येथील रहिवासी होता। मृतक करण हा मंगेश आत्राम आणि विकास आत्राम हे आपल्या 2 मित्रांसोबत दत्तापूर शिवारात रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गेला होता। यावेळी शेतात वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी शेताच्या सभोवताल लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श हा करणच्या पायाला झाला। विद्युत तारेचा स्पर्श होताच करणला जबरदस्त विद्युतचा धक्का बसला आणि यातच त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला। याबाबतची माहिती करणच्या मित्रांनी कुटुंबियांना सांगितली। कुटुंबियांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। यावेळी पायाला विद्युत तार चिकटलेल्या अवस्थेत करणचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला। करणच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शेतमालकावर कारवाई करण्याची मागणी करणच्या वडिलांनी घाटंजी पोलिसांना तक्रारीतून केली आहे। दत्तापूर शेतशिवारातील घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठलं, मात्र करणचा श्वास तोपर्यंत थांबला होता। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।